आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। हे मधुसूदन, मनुष्याने ना त्याच्या मनाच्या इच्छेनुसार काम करावं, न त्याने त्याच्या बुद्धीचा सल्ला मानावा, तर मग मनुष्याने बिचाऱ्याने करायचं तरी काय अशा वेळी? अशा स्थितीमध्ये आपल्या प्रवृत्तीच्या विरुद्ध कुणी कसं काय जीवन जगावं मग? हे मधुसूदन, मुक्ती आणि मोक्षाच्या मार्गाने जाण्यासाठी कुणी मनुष्य त्याची प्रवृत्ती कशी बदलू शकतो, याचा एखादा उपाय असेल तर मला सांग। प्रवृत्ती बदलण्यापूर्वी हे जाणून घेणं आवश्यक आहे की प्रवृत्ती बनते तरी कशी। हे अर्जुना, मनुष्य जन्मतःच त्याच्याबरोबर सत्व, रज आणि तम हे 3 गुण घेऊनच जन्माला येतो। या सृष्टीची रचना याच 3 गुणांच्या आधाराने झालेली आहे। या त्रिगुणात्मक सृष्टीमध्ये राहणाऱ्या समस्त प्राण्यांमध्ये हे 3ही गुण सामावलेले असतात, परंतु प्रत्येक प्राण्याच्या अंतरंगात या 3हींपैकी कोणता ना कोणता एक गुण अधिक वरचढ असतो, आणि जो गुण सर्वात वरचढ असतो त्या प्राण्याचं चारित्र्य तसंच बनून जातं। रजोगुण वरचढ असेल तर पुरुषाला ऐश्वर्य, थाटमाट आणि राज्य कारभाराची आवड असते। तमोगुण असणारा आळशी आणि प्रमाद करणारा असतो। द्वेष, क्रोध यांसारख्या नकारात्मक भावना त्याच्यात ठासून ठासून भरलेल्या असतात। आणि सत्वगुण असणारा? सत्व गुणच उत्तम गुण आहे। सात्विक मनुष्य साधा आणि प्रामाणिक असतो। तसा तर प्रत्येक मनुष्याच्या स्वभावात हे 3ही गुण थोड्याफार मात्रेत असतातच, परंतु ज्या मनुष्यामध्ये जो गुण वरचढ असतो तो मनुष्य तसाच होतो। त्याची जशी प्रवृत्ती असते तशीच त्याची अभिरुची पण असते। त्यामुळे प्रत्येक मनुष्य त्याची प्रवृत्ती आणि त्याच्या अभिरुचीनुसार कामना करत असतो।